हॅलो सुवर्णमयी, आज मी जो विषय घेऊन आली आहे ना, तो खूप खोल आहे आणि तो प्रश्न एका सुशिक्षित स्त्रीचं मन अगदी तळापर्यंत ढवळून टाकतो. मी गृहिणी आहे, एवढं शिकून सुद्धा घरातच बसले तर माझं शिक्षण वाया गेलं का? नोकरी नाही, मोठा पैसा नाही, समाजाला मी सिद्ध करून दाखवलं असं सांगायला काही नाही. अशा वेळी बऱ्याच वेळा असं वाटू शकतं की माझं शिक्षण वाया गेलं का? एवढं मेहनतीने शिकलो, परीक्षा दिल्या, करिअरचं स्वप्न पाहिलं, पण आज काय? आज आपण फक्त घरच सांभाळतोय आणि आपली मोठी डिग्री ती काही कामाला येते का, असे विचार मनात येतात तेव्हा मनात अपराधीपणाची एक हलकीशी भावना येते, एक खंत वाटायला लागते. आणि ह्याच विषयावर मी आज तुमच्यासोबत बोलायला आली आहे. मी तुमच्या मनातल्या ह्या विचारांना, ह्या प्रश्नांना आज पूर्णविराम देणार आहे. ह्यात एक गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे सगळ्याच शिकलेल्या स्त्रियांना हे वाटतं असं नाही. कितीतरी अशा पण आहेत ज्या पूर्ण वेळ घर सांभाळून अगदी खुश आहेत. घरात सुद्धा त्यांना मान आहे, पण समाजातल्या काही व्यक्तींना असं वाटतं की मुलीने नोकरी करण्यातच तिच्या शिक्षणाचं सार्थक आहे. आणि हा विचार स्वतःपुरता न ठेवता ते अशा स्त्रियांना त्याची जाणीव करून देण्यात अगदी पुढे असतात. तर ह्यात आपण एक पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर ह्यात सगळ्यात आधी आपण वाया गेलं ह्या शब्दाला समजून घेऊ. जेव्हा आपण म्हणतो की एखादीचं शिक्षण वाया गेलं, तेव्हा खरं तर आपला अर्थ असतो की त्या शिक्षणाचं तिला आर्थिक मूल्य मिळालं नाही, बरोबर ना? किंवा तिची पदवी तिच्या कामाच्या ठिकाणी वापरली गेली नाही. पण मग शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन आहे का? मला सांगा, इतक्या वर्षांच्या अभ्यासातून तुम्हाला मिळालेली ती शिस्त, काम कितीही जास्त असलं तरी पूर्ण करण्याची चिकाटी, मन एकाग्र करण्याची क्षमता, ती आज स्वयंपाकघरात, मुलांच्या अभ्यासात, कुटुंबाचा संपूर्ण कारभार सक्षमतेने चालवण्यात वापरली जात नाही आहे का? शिक्षण हा एक संस्कार आहे, एक दृष्टिकोन आहे. ते तुम्हाला माहिती आणि ज्ञान देतं, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला विचार करायला शिकवतं. ते तुमच्या निर्णयांना एक वेगळी बैठक देतं, कारण ते निर्णय तुम्ही सर्वांगीण विचार करून घेता. त्यामुळेच आज तुम्ही जे काही काम घरात करता ते करताना फक्त काम म्हणून करू नका. मी एक मॅनेजमेंट एक्सपर्ट आहे आणि आज मी माझं काम सगळ्यात जास्त प्रभावी पद्धतीने कसं करू शकते, हा प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला तुमच्या कामामध्ये लगेचच फरक जाणवेल. दुसरा पॉईंट आहे इतरांचे टोमणे. बाहेरचे आवाज आणि त्याची तीव्रता हा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. शिक्षण वाया गेल्याची खंत आपल्याला स्वतःला वाटतेच, पण जेव्हा बाहेरचे लोक त्यावर शिक्कामोर्तब करतात तेव्हा ती खंत अजून त्रास द्यायला लागते. एवढं शिकून काय उपयोग झाला? शेवटी भांडीच घासायची होती. किती फी भरली असेल हिला शिकवण्यासाठी? आता बसली आहे शांत घरात. तू इतकी हुशार होतीस, नोकरी का करत नाहीस? तुझ्या बुद्धीला काहीच आव्हान नको आहे का आता? हे शब्द खूप टोचतात नाही का?